नमस्कार, मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना सुद्धा मिळाली आहे। दररोज सुमारे 2.5 लाख पुणेकर मेट्रोचा वापर करतायत। भविष्यात पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि PMRDA क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटर मेट्रो जाळे उभारण्याचं नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। उद्घाटन कार्यक्रमावेळी पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधींची देखील उपस्थिती होती। जवळपास पुण्यामध्ये 33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झालेली आहे। अजून 55 किलोमीटरचं काम मेट्रोचं हे आपलं प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 80 किलोमीटरचं अजून आपलं काम हे प्रस्तावित आहे। म्हणजे एकूण पुणे मेट्रो करता 200 किलोमीटरचं कंप्लीट या ठिकाणी नेटवर्क हे आपण प्लॅन केलंय। मुंबईमधील नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्यात आलंय। BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होणार आहे आणि ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईमधल्या मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे। BDD चाळीतील रहिवाशांनी आपली घरं विकू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांकडून करण्यात आलंय। मुंबईमधील इतर पुनर्विकासाचं काम वेगानं व्हायला हवं यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित होते। आता पाहूयात आणखी एक बातमी। मंत्रालयात पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाबाबत सादरीकरण करण्यात आलं। पाणी फाउंडेशनने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली। पाणी फाउंडेशनने राज्य सरकारसोबत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात मदत केली आणि यापुढे देखील पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करूयात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं। या बैठकीला पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पाणी फाउंडेशनच्या मागील कामाचा अनुभव बघता त्यांच्या माध्यमातून यावर्षी देखील शेतकरी, ग्रामस्थ जलसाक्षर होतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। त्र्यंबक, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन 2027 मध्ये करण्यात आलेलं आहे। कुंभमेळ्यात देश विदेशातून करोडो भाविक या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा हे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी 22,181 कोटी रुपयांच्या कामांना देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5,140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17,041 कोटी रुपयांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे। कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने, विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल तर गय केली जाणार नाही असा इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत विधिमंडळाच्या समिती सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। गिरणी कामगारांना मुंबईमध्येच टप्प्याटप्प्यानं घरं देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं शिंदे म्हणाले। पनवेलमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांना 1 वर्षासाठी मेंटेनन्समधून सूट दिली होती। ही सूट अजून 2 वर्षांनी वाढवून एकूण 3 वर्षांसाठी देण्यात येईल असं यावेळी निश्चित करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील बारामती MIDC परिसरात गेट सनर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। राज्याच्या औद्योगिक धोरणावरती जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट होतोय। या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि उद्योजकांना देखील नव्या संधी मिळतील। त्यामुळे बारामतीच्या औद्योगिक विकासाला निश्चितच गती मिळेल हा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला। यावेळी ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झेक, MIDCचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी देखील उपस्थित राहिले। ST कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरती सकारात्मक तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान भवनामध्ये बैठक घेतली। या बैठकीत STच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही माहिती मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। एकाच ठिकाणी 3 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश सरनाईकांकडून ST प्रशासनाला देण्यात आले आणि या संदर्भात कर्मचारी संघटनांच्या भावना तीव्र आहेत आणि या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नमस्कार।